चला झमझमाट काहीतरी बनवूया. तर मी बनवत आहे लिंबू सरबत. तर त्यासाठी आपण लिंबू कापून त्याचा रस पिळून घ्यायचा आहे. आता त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायची आहे साखर. साखरला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मग ते विघळून झाल्यावरती आपण घ्यायचा आहे खलबत्ता. त्याच्यामध्ये टाकायची आहे थोडीशी बडीशोप, ज्याच्याने तर खलबत्त्याने ते कुटून घ्यायचं आहे व्यवस्थित. अशी बारीक हे व्हायला पाहिजे, कुटून व्हायला पाहिजे. मग ते डायरेक्ट ॲड करून द्यायचं आहे लिंबू सरबतमध्ये. त्याच्याने येते व्यवस्थित टेस्ट. मिक्स करायचं आहे आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका हां. आता घ्यायला जाऊ आपण पुदिना. पुदिना घ्यायचा आहे. ऊन आणि सावली बघा. आता त्या पुदिनाला व्यवस्थित वॉश करून घ्यायचं आहे आणि ते पण त्या लिंबू सरबतमध्ये टाकायचं आहे. आता त्याला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे जे लिंबू आहेत आपण जे पिळलेले होते ते पण याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. ज्याच्याने जर का पाणी राहिलं असेल त्याच्यामध्ये तर ते व्यवस्थित होऊन जाईल. आता मी हे जलजिराचं पाणी केलं होतं ते पण आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे. थोडंसंच टाकायचं आहे, जास्त नाही, कारण की माझ्याकडे तेव्हा जलजिरा अवेलेबल नव्हता. मग आपण घ्यायचं आहे केळीचे चिप्स. ते याच्यात नाही टाकायचे आहेत, पण ते प्लेटमध्ये ठेवायचे आहे, ठीक आहे. तर जर का तुम्ही कोणाला सर्व करत असाल तर प्लीज मग आपण आता तोच ज्यूस जो आपण बनवला होता लिंबू सरबत ते एका काचेच्या ग्लासमध्ये काढून घ्यायचा आहे. पूर्ण ग्लास भरून द्यायचा आहे. ते व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. आता हे झालेलं आहे, हे पण ठेवलेलं आहे. आता त्यामध्ये टाकायचे आहेत आईस क्यूब्स टाकायचे आहेत. आणि